नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरे आहेत का? माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर व्हिडिओ आहे 2-4 दिवसाचा आणि पराठे बनवायचे होते मुलांच्या शाळेसाठी आणि मी हमेशा बनवत असते. मेथी आणलेली ती खूप छान अशी मेथी भेटली होती मला. त्याला नीट करून ठेवलं आणि धुवून पण ठेवली. मग नंतर ती बारीक चिरून घेतली. त्याच्यामध्ये पीठ चाळून टाकलं, ओवा टाकला, पुन्हा अजून तीळ टाकले, ठेचा टाकला, मीठ टाकलं, असं सर्व टाकून घेऊन आणि अजून एक सिक्रेट म्हणजे त्याच्यात मी थोडासा मैदा टाकलेला आहे. कारण खूप छान असं ते दिसतं पण आणि खायला पण असं थोडंसं खुसखुशीत लागतं आणि छान लागतात. मग नंतर पीठ मळून घेतलं, त्याला थोड्या वेळ ठेवलं तसंच. मग नंतर आहे ना लाटून घेतले आणि वरून पण तीळ लावलेला आहे, कारण वरून असे छान दिसावत म्हणून. आतून तर टाकलंच होतं, पण वरून पण टाकत होते मी. आलटून पलटून घेऊन असं लाटून घेत होते आणि हलक्या हाताने लाटायचेत हे, कारण पीठ जास्त घट्ट नाही आहे हे. चांगलं असं मिडियमच आहे, त्याच्यामुळं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. तवा गरम केलेला होता. मग इकडं मी छानपैकी असे मिडियम साईजचे पराठे लाटून घेतले आणि छान असे कमीच गॅसवर तळायचे. ते एकदम फास्ट गॅसवर नाही, करपून जातात आणि आतून कच्चे राहतात. मी हमेशा बनवत असते आणि व्हिडिओ पण टाकत असते. तर तुम्ही कधी बनवून खाता का मला नक्की सांगा. 4-5 बनवले होते मी, सोबतच मुलांना दिले आणि खायला पण दिले घरी पण आणि डब्यात पण दिले. माझ्या मुलांना खूप आवडतात हे पराठे. तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि सर्वांनाच आवडतात, खूप हेल्दी आणि टेस्टी लागतात. मग नंतर मी दुसरा पण पराठा लाटून घेतला, असे गोल एकदम गरगरीत मस्तपैकी हलक्या हाताने. ह्याला पण तीळ लावून घेतलं आणि सध्या मेथी तर थोडीशी महागच आहे, पण आपण बनवून खायचं. हेल्थसाठी छान आहे मेथी. मग नंतर हे बघा, वरून असे तीळ लावलेत. भरपूर तीळ लावायचे, म्हणजे असे दाताखाली आल्याच्या नंतर खूप छान लागतात पहा. आणि तुम्ही कशा पद्धतीचे पराठे बनवतात? मेथीचे म्हणजे सगळं वेगवेगळं होत राहते पराठे. तर आपण दुसरं काहीच बनवत नाहीत, भाजी बनवत आहोत आणि पराठे बनवतात. लोक खूप खूप याचं काय काय बनवून खातात. मग नंतर माझं चाललंच होतं लाटायचं असं, कारण मुलांना तर दिलेलेच होते मी पराठे बनवून आणि हे चाललं होतं आपलं निवांत. पुन्हा शाळेतून मुलं येतील त्याच्यासाठी. मग हे बघा किती छान दिसायला दिसतोय. एकदम गोल आणि एकदम असा पातळ पण नाही लाटायचा, थोडासा राहू द्यायचा जाडसर, म्हणजे छान लागते खायला. दोन्ही बाजूने असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे खूप छान असे भाजतात पटक्यास. आलटून पलटून भाजून घ्यायचा. स्लोच गॅसवर भाजून द्यायचे, मग आतली ती मेथी व्यवस्थित होती. बरेच बनवून घेतले, मुलांना शाळेत पण दिले, मी पण खाल्ले होते. आणि मग नंतर शाळेतून मुलं येते म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा बनवून ठेवले होते मी, कारण दिवसभराचं हेच आमचं नाश्ता राहणार आहे आणि जेवणही हेच राहणार आहे बघा. बघा किती छान असे पराठे झालेले असतात, एकदम छान आणि खुसखुशीत आणि टेस्टी, एकदम कडक. नक्की तुम्ही बनवून खा. दह्यासोबत खूप छान लागते, चटणीसोबत, कशासोबतही पराठे खूप छान लागतात बरं का. मग नंतर असे मी प्लेटीत घेतलेलं होतं खाण्यासाठी. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.